नमस्कार छात्र शिक्षक विद्यार्थी मित्रांनो, मी बोराडे पीएन, ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन, दिंडोरी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. नियमित पाठ मी आज घेतो आहे. माझा विषयाचं नाव आहे सामाजिक शास्त्र, अंतर्गत भूगोल आहे आणि घटक दुसरा आपला सुरू झालेला आहे. आणि ह्या घटकाचं नाव आहे अध्यापनाचे नियोजन व अध्यापन व नियोजन. उपघटक क्रमांक आज आपण 13 क्रमांकाचा उपघटक आहे आणि याच्यामध्ये अध्यापन तंत्रे चा चौथा भाग आज मी घेतो आहे. मागच्या 2 तासिकेला अध्यापन तंत्राचा जो भाग होता तो म्हणजे GIS तंत्र म्हणजे काय, GIS तंत्राच्या व्याख्या आपण समजावून घेतल्या. GIS तंत्राचा विकास कसा होत गेला ते समजावून घेतलं. GIS तंत्राचे फायदे, GIS तंत्राचे कार्य, नंतर भारतामध्ये GIS तंत्राचा कशा प्रकारे विकास होत गेला आणि यानंतर भारतात GIS अभ्यासक्रमाची उपलब्धता कुठे आहे या संबंधी तपशीलवार माहिती मागच्या 2 तासिकेला आपण घेतलेली आहे. आज सुद्धा अध्यापन तंत्रच घेतो आहे आणि ह्या अध्यापन तंत्र 4थ्या क्रमांकाचा आहे म्हणून भाग 4था. आजच्या अध्यापन तंत्राचं नाव आहे GPS तंत्रज्ञान. नाव टाकूया GPS. तुम्ही नाव टाका GPS. हे शॉर्टकट नाव आहे. मराठीमध्येच यास जागतिक स्थान निश्चिती प्रणाली असं म्हणतात. मराठीमध्ये यास जागतिक स्थान निश्चिती प्रणाली असे म्हणतात. तसं जर बघितलं आपण तर भूगोल विषयामध्ये स्थान या शब्दाला खूप सारं महत्व आहे आणि इतिहास विषयामध्ये काळ या शब्दाला खूप महत्व आहे. भूगोलामध्ये स्थान निश्चिती करत असताना अक्षांश, रेखांश, प्रक्षेपण या पद्धतीचा वापर करून अधिकाधिक अचूकपणे स्थान दर्शवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु आजकाल हे स्थान निश्चिती करत असताना उपग्रहाची मदत घेतली जाते आणि उपग्रहाच्या मदतीने स्थान निश्चिती केली जाते. म्हणजेच उपग्रहीय तंत्रज्ञानाने स्थान निश्चितीबाबत क्रांतिकारी असे तंत्र विकसित केले आहे. त्याला जागतिक स्थान निश्चिती प्रणाली असे म्हणतात. काय म्हणतात? जागतिक स्थान निश्चिती प्रणाली. आणि हे जागतिक स्थान निश्चिती प्रणाली जागतिक स्थान निश्चिती प्रणाली जागतिक स्थान निश्चिती प्रणाली जागतिक स्थान निश्चिती प्रणाली ही खऱ्या अर्थाने उपग्रहाच्या मदतीने हे तंत्र विकसित केले जाते. जागतिक स्थान निश्चिती प्रणाली असं मराठीमध्ये GPS नाव आहे आणि ही प्रणाली पूर्णतः उपग्रहावर आधारित आहे. म्हणजे हे अत्याधुनिक अशा प्रकारचं तंत्र आहे, क्रांतिकारी अशा प्रकारचे तंत्र आहे. उपग्रहाच्या साहाय्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचं अचूक अशा प्रकारचं स्थान, नेमकं असं स्थान
दाखवलं जातं किंवा स्थान मिळवलं जातं, याला शास्त्रीय परिभाषेत ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, ग्लोबल पोझिशनिंग, ग्लोबल 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 पोझिशनिंग ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम असे म्हटले जाते. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम असे म्हटले जाते. जीपीएस तंत्रज्ञानाबाबत प्राथमिक माहिती मिळवत असताना आपण हे बघितले की भूगोलामध्ये स्थानाला महत्व आहे, इतिहासामध्ये काळाला महत्व आहे. आणि भूगोलामध्ये स्थान निश्चिती करत असताना अक्षांश, रेखांश, प्रक्षेपण याचा आधार घेतला जातो आणि याच्या आधाराद्वारे स्थान निश्चित केले जाते. आणि उपग्रहाचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. म्हणून जागतिक स्थान निश्चिती प्रणाली किंवा जीपीएस तंत्रज्ञान हे अतिशय क्रांतिकारी अशा प्रकारचं तंत्रज्ञान आहे. जीपीएस ला मराठीमध्ये जागतिक स्थान निश्चिती प्रणाली असे म्हणतात. जीपीएसच्या साहाय्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचं स्थान अचूक आणि नेमकेपणाने सांगता येते. या अचूकपणाने सांगता येते. म्हणूनच याला शॉर्टकटमध्ये जीपीएस असे म्हणतात. तर त्याचा खऱ्या अर्थाने उच्चार अशा प्रकारे केला जातो की ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम असं इंग्रजीमध्ये त्याचं नाव आहे. स्थान निश्चिती ही अक्षांश आणि रेखांशाच्या साहाय्याने व उंचीच्या संदर्भामध्ये केली जाते. महत्वाचं वाक्य लिहून घेऊ आपण. स्थान निश्चिती ही अक्षांश, रेखांश, स्थान निश्चिती ही अक्षांश, रेखांश व उंचीच्या संदर्भामध्ये केली जाते. स्थान निश्चिती ही अक्षांश, रेखांश, स्थान निश्चिती अक्षांश, रेखांश व उंचीच्या संदर्भामध्ये केली जाते. स्थान निश्चिती ही अक्षांश, रेखांश त्याचप्रमाणे उंचीच्या संदर्भामध्ये केली जाते. जीपीएस तंत्रज्ञानाचा मुख्य उपयोग पृथ्वीपृष्ठाचे नेमके सर्वेक्षण करण्यासाठी होत असला तरी सुद्धा या तंत्राची व्याप्ती फार मोठी आहे. या तंत्रज्ञानाची व्याप्ती कशी वाढेल व मानवास जास्तीत जास्त या तंत्रज्ञानाचा कसा उपयोग होईल यासाठी वैज्ञानिकाची धडपड चाललेली आहे. अशा रीतीनं जीपीएस तंत्रज्ञानाची प्राथमिक माहिती आपल्याला घेता येते. भूगोलामध्ये स्थानाला महत्व आहे, इतिहासात काळाला महत्व आहे. भूगोलामध्ये स्थान ठरवत असताना रेखांश, अक्षांश, उंची, प्रक्षेपण या पद्धतीचा वापर करून अचूकपणाने भूगोलामध्ये एखाद्या ठिकाणचे स्थान दर्शविले जाते. उपग्रह तंत्रज्ञानाने हे तंत्र जीपीएस तंत्र मोठ्या प्रमाणावर विकसित करण्यात आलेले आहे. जीपीएस तंत्रज्ञानालाच मराठीमध्ये जागतिक स्थान निश्चिती प्रणाली असं म्हणतात. पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचं नेमकं स्थान, अचूक स्थान स्थान मिळवणे याला शास्त्रीय परिभाषेत ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम असे म्हणतात. स्थान निश्चिती करत असताना आपण बघितलं की अक्षांश, रेखांश आणि उंचीच्या संदर्भामध्ये स्थान निश्चिती केली जाते. जीपीएस तंत्रज्ञानाचा मुख्य उपयोग पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वेक्षण करण्यासाठी सर्वेक्षण करण्यासाठी होत असतात तरी सुद्धा याची व्याप्ती फार मोठी आहे. आणि ह्या तंत्रज्ञानाची व्याप्ती कशी वाढत जाईल आणि ह्या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त मानवास कसा उपयोग होईल
या संदर्भामध्ये वैज्ञानिकाचे प्रयत्न चालू आहे. आता GPS तंत्रज्ञानाच्या जवळजवळ 2 व्याख्या या ठिकाणी तयार केलेल्या आहेत, त्या आपण समजावून घेऊ. पहिली व्याख्या या ठिकाणी GPS म्हणजे उपग्रहावर आधारित रेडिओ द्विचालन प्रणाली होय. GPS म्हणजे उपग्रहावर आधारित GPS म्हणजे उपग्रहावर आधारित रेडिओ द्विचालन प्रणाली होय. द्विचालन GPS म्हणजे उपग्रहावर आधारित रेडिओ द्विचालन प्रणाली होय. द्विचालन प्रणाली होय. व्यवस्थित लिहून घ्या. GPS म्हणजे उपग्रहावर आधारित रेडिओ द्विचालन प्रणाली होय. GPS as a satellite-based radio navigation system. The United States Coast Guard ने ही व्याख्या केलेली आहे. GPS म्हणजे उपग्रहावर आधारित रेडिओ द्विचालन प्रणाली होय. GPS as a satellite-based radio navigation system आणि ही व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे द युनायटेड स्टेट्स कोस्ट गार्ड या संस्थेने ही व्याख्या केलेली आहे. दुसरी व्याख्या आपण समजावून घेऊ. रचनाबद्ध कक्षेत भ्रमण करणाऱ्या उपग्रहाकडून प्राप्त संदेश ग्रहणावर आधारित जगभर पसरलेली अचूक द्विचालन आणि सर्वेक्षण सुविधा म्हणजे जागतिक स्थाननिश्चिती प्रणाली होय. दुसरी व्याख्या थोडी मोठी आहे, ती समजावून घेऊ. रचनाबद्ध कक्षेत भ्रमण करणाऱ्या, लिहून घ्या, रचनाबद्ध कक्षेत भ्रमण करणाऱ्या, रचनाबद्ध कक्षेत भ्रमण करणाऱ्या रचनाबद्ध कक्षेत भ्रमण करणाऱ्या उपग्रहाकडून प्राप्त रचनाबद्ध कक्षेत भ्रमण करणाऱ्या उपग्रहाकडून प्राप्त स्वल्पविराम संदेश ग्रहणावर आधारित संदेश ग्रहणावर आधारित जगभर पसरलेली जगभर पसरलेली
जगभर पसरलेली, जगभर पसरलेली, स्वल्पविराम करा, जगभर पसरलेली अचूक द्विकचालन, अचूक अचूक द्विक चालन, अचूक द्विक चालन व सर्वेक्षण सुविधा, व सर्वेक्षण, अचूक द्विक चालन व सर्वेक्षण सुविधा व सर्वेक्षण सुविधा अचूक द्विकचालन आणि सर्वेक्षण सुविधा म्हणजे जागतिक सर्वेक्षण सुविधा म्हणजे जागतिक स्थान निश्चिती प्रणाली होय, म्हणजे जागतिक स्थान निश्चिती प्रणाली होय. दोन्ही व्याख्या आपण पुन्हा एकदा व्यवस्थित समजावून घेऊ, मगच पुढे जाऊया. जीपीएस प्रणाली म्हणजे उपग्रहावर आधारित रेडिओ द्विकचालन प्रणाली होय. पहिली व्याख्या काय आहे? जीपीएस म्हणजे उपग्रहावर आधारित रेडिओ द्विकचालन प्रणाली होय. दुसरी व्याख्या द युनायटेड स्टेट्स कोस्ट गार्डने तयार केलेली आहे आणि जीपीएस याचा अर्थ सॅटेलाइट बेस्ड रेडिओ नेव्हिगेशन सिस्टम असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता दुसरी जी व्याख्या आहे रचनाबद्ध कक्षेत भ्रमण करणाऱ्या उपग्रहाकडून प्राप्त संदेश ग्रहणावर आधारित जगभर पसरलेली अचूक द्विकचालन आणि सर्वेक्षण सुविधा असलेली जागतिक सुविधा असलेली प्रणाली म्हणजे जागतिक स्थान निश्चिती प्रणाली होय. बघूया. रचनाबद्ध कक्षेत भ्रमण करणाऱ्या उपग्रहाकडून प्राप्त संदेश ग्रहणावर आधारित जगभर पसरलेली अचूक द्विकचालन व सर्वेक्षण सुविधा देणारी प्रणाली म्हणजे जागतिक स्थान निश्चिती प्रणाली होय. दुसरी व्याख्या ऑक्सफर्ड शब्दकोशातून घेतलेली आहे. पुन्हा एकदा ह्या दोन्ही व्याख्या आपण समजावून घेऊ आणि मगच आपण पुढे जाऊया. पहिली व्याख्या आहे उपग्रहावर आधारित रेडिओ द्विकचालन प्रणाली म्हणजेच जागतिक स्थान निश्चिती प्रणाली होय. ही व्याख्या द युनायटेड स्टेट्स कोस्ट गार्डने तयार केलेली आहे. जीपीएस ॲज अ सॅटेलाइट बेस्ड रेडिओ नेव्हिगेशन सिस्टम ही व्याख्या द युनायटेड स्टेट्स कोस्ट गार्डने तयार केलेली आहे आणि दुसरी व्याख्या ऑक्सफर्ड शब्दकोशामध्ये आलेली आहे. ती व्याख्या अशी आहे का रचनाबद्ध कक्षेत भ्रमण करणाऱ्या उपग्रहाकडून प्राप्त संदेश ग्रहणावर आधारित जगभर पसरलेली अचूक द्विकचालन व सर्वेक्षण सुविधा देणारी प्रणाली म्हणजे जागतिक स्थान निश्चिती प्रणाली होय. जागतिक स्थान निश्चिती प्रणाली होय. दुसरी व्याख्या परत एकदा समजावून घेऊ. रचनाबद्ध कक्षेत भ्रमण करणाऱ्या उपग्रहाकडून प्राप्त संदेश ग्रहणावर आधारित जगभर पसरलेली अचूक द्विकचालन सर्वेक्षण सुविधा असलेली प्रणाली म्हणजे जागतिक स्थान निश्चिती प्रणाली होय. ही व्याख्या ऑक्सफर्ड विद्यापीठ शब्दकोशातून घेतलेली आहे. आता ह्या जीपीएस ची उपयुक्तता काय आहे किंवा उपयोग काय आहे, याचा वापर कुठे कुठे होतो, तर जागतिक स्थान निश्चिती प्रणालीचा मूळ वापर प्रथम लष्करी क्षेत्रामध्ये केला गेला. नंतर प्रक्षेपण क्षेत्रामध्ये अचूकपणा आणण्यासाठी ह्या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आलेली आहे. म्हणजे जागतिक स्थान निश्चिती प्रणाली प्रथम वापरली ती लष्करी क्षेत्रामध्ये आणि लष्करी क्षेत्रामध्ये सुद्धा क्षेपशास्त्र
क्षेपणास्त्र प्रक्षेपण तंत्रात अचूकपणा यावा, नेमकेपणा यावा यासाठी ही GPS प्रणालीचा प्रथम वापर करण्यात आलेला आहे. आता जर बघितलं तर आताच्या ह्या आधुनिक जमान्यामध्ये सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा या प्रणालीचा वापर करण्याची परवानगी आहे. याला द्वैती वापर तंत्रज्ञान ड्युअल यूज टेक्नॉलॉजी असे म्हणतात किंवा दुहेरी वापर तंत्रज्ञान असं देखील म्हणतात. आजकाल संशोधनाच्या क्षेत्रामध्ये, सर्वेक्षणाच्या क्षेत्रामध्ये, अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये, बांधकाम क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये जीपीएसचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेला आहे. एनसीटीने सुद्धा प्रत्येक डीटीएड, बीएड, एमएड महाविद्यालयाची अचूक माहिती जीपीएस द्वारे देण्यास सांगितलेली आहे. सदर माहिती कमी खर्चामध्ये आणि कमी पैशामध्ये उपलब्ध करून देता येते. तर जीपीएसचा उपयोग कोणकोणत्या क्षेत्रामध्ये होतो, तर जीपीएसचा प्रथम वापर लष्करी क्षेत्रामध्ये झाला. आणि लष्करी क्षेत्रामध्ये जे क्षेपणास्त्र प्रक्षेपण करायचं होतं आणि क्षेपणास्त्र नेमकेपणाने, अचूकपणाने प्रक्षेपित करण्यासाठी जीपीएस प्रकल्पाची प्रथम निर्मिती करण्यात आली. आणि नंतर हे जीपीएस तंत्रज्ञान सर्वांसाठी खुलं झालं, म्हणूनच याला द्वैती वापर तंत्रज्ञान असं म्हणण्यात येऊ लागलं किंवा दुहेरी वापर तंत्रज्ञान असं यास नाव पडलेलं आहे. आजकाल संशोधन क्षेत्रामध्ये, शिक्षणशास्त्रामध्ये, अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये, बांधकाम क्षेत्रामध्ये, दळणवळण क्षेत्रामध्ये, परिवहन क्षेत्रामध्ये, औद्योगिक क्षेत्रामध्ये म्हणजे जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये जीपीएस तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर आजकाल वापर होऊ लागलेला आहे. जीपीएस तंत्रज्ञानाची उपयुक्तता कशी आहे ते आपण समजावून घेऊ. लष्करी खात्यातील या तंत्रज्ञानाची मदत कशा प्रकारे घेतली जाते हे आपण समजावून घेऊ. लष्करी खात्यामध्ये जीपीएसची मदत किंवा लष्करी खात्यामध्ये जीपीएस तंत्रज्ञानाची उपयुक्तता, त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे लष्कर प्रमुख व सैनिक यांच्या संपर्कासाठी अतिशय उपयुक्त. लष्करी खात्यामध्ये जीपीएस तंत्रज्ञानाची कशी उपयुक्तता आहे, त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे लष्कर प्रमुख आणि सैनिक यांच्या संपर्कासाठी. नंतर 2, सैनिकांना अंधारातील कोणताही घटक शोधण्यासाठी उपयोग होतो. 3, विविध लष्करी अस्त्रांना जीपीएस द्वारे अचूक लक्ष वेधता येते. 4, पूर्व पाहणी व नकाशा निर्मितीसाठी उपयुक्त. आणि 5 आहे क्षेपणास्त्र व प्रक्षेपणशास्त्र यांना मार्गदर्शन करण्यासाठी जीपीएस तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. आपण आतापर्यंत जी माहिती घेतलेली आहे ती पुन्हा एकदा थोडक्यामध्ये घेऊ आणि मगच पुढे जाऊया. जीपीएस याला जागतिक स्थान निश्चिती प्रणाली असं म्हणतात. इंग्रजीमध्ये ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम असं नाव आहे. आणि ही सिस्टम अक्षांश, रेखांश, उंची या आधारे जीपीएस तंत्रज्ञान कार्य करते. जीपीएस तंत्रज्ञानाची पहिली व्याख्या उपग्रहावर आधारित व्हिडिओ दिग्चालन प्रणाली म्हणजे जागतिक स्थान निश्चिती प्रणाली होय. ही व्याख्या या ठिकाणी युनायटेड स्टेट्स कोस्ट गार्डने तयार केलेली आहे. तर दुसरी व्याख्या ही ऑक्सफोर्डच्या शब्दकोशामधून घेतलेली आहे. दुसऱ्या व्याख्येमध्ये काय म्हटलंय, रचनाबद्ध कक्षेत भ्रमण करणाऱ्या उपग्रहाकडून प्राप्त संदेश ग्रहणावर आधारित जगभर पसरलेली अचूक दिग्चालन व सर्वेक्षण सुविधा असलेली प्रणाली म्हणजे जागतिक स्थान निश्चिती प्रणाली. अशा रीतीने या ठिकाणी
ह्या व्याख्या आपण समजावून घेतल्या. ह्या व्याख्या समजावून घेतल्यानंतर जगभर या सिस्टीमचा जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे होत गेला, भारतामध्ये कशा प्रकारे वापर होत गेला हे आपण समजावून घेत आहोत. तर जीपीएस तंत्रज्ञानाचा उपयोग प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर झाला तो लष्करामध्ये जे क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले जातात याच्यामध्ये अचूकपणा यावा, नेमकेपणा यावा यासाठी या प्रकल्पाची निर्मिती झाली आणि नंतर हे तंत्रज्ञान सर्वांसाठी खुले करण्यात आले. याचा अर्थ सर्वसामान्य माणूस देखील या तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. म्हणून त्याला द्वितीय वापर तंत्रज्ञान असं म्हणतात किंवा दुहेरी वापर तंत्रज्ञान असं म्हणतात. तर या जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर कुठे कुठे होतो तर संशोधन क्षेत्रामध्ये, नंतर औद्योगिक क्षेत्रामध्ये, नंतर उद्योगधंद्यामध्ये, नंतर शिक्षण क्षेत्रामध्ये, नंतर बांधकाम व्यवसायामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये, बांधकाम व्यवसायामध्ये, दळणवळणामध्ये, परिवहन क्षेत्रामध्ये, परिवहन क्षेत्रामध्ये, अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये, नंतर सर्वेक्षण करण्यासाठी, जमिनीचं सर्वेक्षण, जागेचं सर्वेक्षण करण्यासाठी, जागेचं सर्वेक्षण करण्यासाठी, त्याचप्रमाणे संरक्षण क्षेत्राप्रमाणेच प्रशासकीय व नागरी क्षेत्रामध्ये सुद्धा जीपीएस तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यानंतर आपण समजून घेतो आहोत ते जीपीएस तंत्रज्ञानाची उपयुक्तता किंवा जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर कुठे होतो. तर लष्करी क्षेत्रामध्ये जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे होतो ते आपण समजून घेत आहोत. लष्करी क्षेत्र, लष्करी क्षेत्रामध्ये जे सैनिक असतात आणि सैनिकांचा जो अधिकारी असतो, अधिकारी आणि सैनिक यांच्यामध्ये कम्युनिकेशन करण्यासाठी, संदेशवहनासाठी हे तंत्रज्ञान खूप मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. अधिकारी आणि सैनिक यांच्यामधलं संदेशवहन या तंत्रज्ञानाच्या मदतीने चांगल्या प्रकारे होतं. नंतर दुसरं, अंधारामध्ये एखादी वस्तू शोधण्यासाठी सैनिकांना हे तंत्रज्ञान उपयोगी पडतं. दुसरं, अंधारामध्ये एखादी वस्तू शोधण्यासाठी, एखादा घटक शोधण्यासाठी सैनिकांना हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापर करता येतो. 3, अस्त्रांचा अचूक मारा करण्यासाठी, अस्त्रांचा किंवा शस्त्रांचा अचूक मारा करण्यासाठी हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर उपयोगी पडतं. नंतर एखाद्या क्षेत्राची पूर्वपाहणी करणे, एखाद्या क्षेत्राची पूर्वपाहणी करणे, नकाशा तयार करण्यासाठी, नकाशा बनवण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयोगी पडतं. नंतर क्षेपणास्त्र, व प्रक्षेपणास्त्र या दोनही ठिकाणी जीपीएस तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. परत एकदा आपण लष्करी खात्यामध्ये जीपीएस तंत्रज्ञानाचा कसा वापर होतो ते समजून घेऊ, मगच पुढे जाऊया. तर या
लष्करामध्ये जे लष्करी मोठे अधिकारी असतात आणि त्यांचे जे सैनिक यांच्यामध्ये कम्युनिकेशन म्हणजे संदेश वहनासाठी ह्या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. नंतर जे सैनिक असतात त्यांना अंधारामध्ये एखादा घटक शोधायचा असतो, तो अंधारात घटक शोधण्यासाठी GPS तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापर करता येतो. लष्करी क्षेत्रामध्ये जे शस्त्रांचा वापर होतो तो नेमकेपणाने करण्यासाठी, अचूकपणाने करण्यासाठी GPS तंत्रज्ञान अतिशय उपयोगी आहे. नंतर एखाद्या क्षेत्राची पूर्वपाहणी सैनिकांना करायची आहे, नकाशा तयार करायचा आहे, अशा वेळेस हे तंत्रज्ञान अतिशय उपयोगी आहे. त्याचप्रमाणे जे लष्करामध्ये क्षेपणास्त्र असतं, प्रक्षेपणास्त्र असतं, तर याचा वापर करण्यासाठी GPS तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर उपयोगी पडतं. यानंतर नागरी क्षेत्रामध्ये ह्या तंत्रज्ञानाचा वापर कसा होतो ते आपण समजावून घेऊ. दुसरं आहे नागरी क्षेत्र. नागरी क्षेत्रामध्ये म्हणजे सर्वसामान्य माणसं, लोक या तंत्रज्ञानाचा कसा वापर करतात, कशासाठी वापर करतात हे आपण समजून घेऊ. पहिला वापर म्हणजे भूकंप आल्यानंतर भूकंपाची मोजणी करणे, भूकंपाची हालचाल कोणत्या दिशेने आहे ते बघणे. यासाठी होतो म्हणजे भूकंप मोजण्यासाठी, भूकंपाची हालचाल मोजण्यासाठी, भूकंप किती रिश्टर स्केलचा आहे याची तपासणी करण्यासाठी GPS तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरले जातं. नंतर दुसरा वापर आहे वाहतूक क्षेत्रामध्ये. आपणाला एखाद्या गावात दुसऱ्या गावाला जर जायचे आहे आणि गावाचे ठिकाण जर आपणास माहित नसेल आणि ते जर आपण आपल्या मोबाईलमध्ये GPS तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्या गावाचं स्थान अचूकपणे आपल्याला सापडते. म्हणजे गाड्यांना मार्गदर्शन करण्यासाठी GPS तंत्रज्ञानाचा अचूकपणे, नेमकेपणाने सर्रास वापर आता व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे विशिष्ट ठिकाणाची पर्यावरणीय व हवामान पर्यावरणीय विशिष्ट ठिकाणाचं हवामान कसं आहे, विशिष्ट ठिकाणाचं हवामान कसं आहे, तापमान कसं आहे, पर्यावरणीय स्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी विशिष्ट ठिकाणी हवामान कसं आहे, पर्यावरणीय अवस्था किंवा स्थिती कशी आहे हे जाणून घेण्यासाठी देखील GPS प्रणाली मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. नंतर गुन्हेगारी क्षेत्रामध्ये लिहून घेत करा. एखाद्या गुन्हेगाराचा मागोवा घेण्यासाठी किंवा शोध घेण्यासाठी GPS प्रणाली वापरली जाते. आणि सर्वात शेवटी जीपीएसचा उपयोग म्हणजे जीपीएसचा उपयोग मोबाईल मध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. मोबाईलच्या आधारे व्यक्ती कोणत्या गावाला आहे, कोणत्या देशामध्ये आहे, कोणत्या खंडात आहे हे आपल्याला जीपीएस तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अचूकपणे शोधता येते. पुन्हा एकदा आपण नागरी क्षेत्रामध्ये जीपीएस तंत्रज्ञानाचा कसा वापर होतो हे समजावून घेऊ, मगच पुढे जाऊया. नागरी क्षेत्रामध्ये भूकंपाचे मापन करण्यासाठी, भूकंपाची हालचाल मोजण्यासाठी, भूकंप कोणत्या दिशेने येतो आहे हे पाहण्यासाठी जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर होतो. नंतर दुसरा वापर वाहतूक क्षेत्रामध्ये वाहनांना मार्ग दाखवण्यासाठी, अचूक ठिकाणी
वाहतूक करण्यासाठी किंवा वाहनांना जाण्यासाठी या ठिकाणी GPS प्रणालीद्वारे मार्ग दाखविला जातो. नंतर विशिष्ट ठिकाणाची हवामानाची स्थिती काय आहे, पर्यावरणीय स्थिती काय आहे हे समजून घेण्यासाठी देखील GPS तंत्रज्ञानाचा वापर होतो. गुन्हेगारी क्षेत्रामध्ये एखाद्या गुन्हेगाराचा शोध लावण्यासाठी, त्याचप्रमाणे मोबाईलच्या आधारे व्यक्ती कुठे आहे याचा देखील शोध GPS तंत्रज्ञानाच्या आधारे लावता येतो. अशा रीतीनं GPS ची उपयुक्तता कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आहे, कोणकोणत्या ठिकाणी आहे, लष्करी खात्यामध्ये GPS तंत्रज्ञानाचा कशा प्रकारे वापर होतो हे आपण समजून घेतलं. नंतर नागरी क्षेत्रामध्ये GPS चा कशा प्रकारे वापर होतो हे आपण समजून घेतलं. अशा रीतीने ह्या तासिकेला आपण अध्यापन तंत्र भाग 4 मध्ये GPS अर्थात जागतिक स्थान निश्चिती प्रणाली याविषयी अचूक नेमकेपणाने माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये आपण प्रथम GPS तंत्रज्ञानाची व्याख्या समजून घेतल्या. GPS म्हणजे उपग्रहावर आधारित रेडिओ द्वीपचालन प्रणाली होय, किंवा दुसरी व्याख्या आपण समजून घेतली रचनाबद्ध कक्षेत भ्रमण करणाऱ्या उपग्रहाकडून प्राप्त संदेश ग्रहणावर आधारित जगभर पसरलेली अचूक दिग्चालन आणि सर्वेक्षण सुविधा म्हणजे जागतिक स्थान निश्चिती प्रणाली. अशा रीतीनं 2 व्याख्या आपण बघितल्या. त्यानंतर संशोधन क्षेत्रामध्ये, संरक्षण क्षेत्रामध्ये, बांधकाम क्षेत्रामध्ये, अभियंती क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये GPS तंत्रज्ञानाचा कशा प्रकारे वापर होतो ते आपण समजून घेतलं. यानंतर लष्करी खात्यामध्ये लष्करी अधिकारी आणि सैनिक यांना संदेशवहनासाठी, नंतर सैनिकांना अंधारामध्ये एखादा घटक शोधण्यासाठी, अस्त्रांचा शस्त्रांचा अचूकपणे मारा करण्यासाठी GPS चा कशा प्रकारे वापर करता येतो हे आपण समजून घेतलं. नंतर सैनिकांना लष्करी क्षेत्राची पूर्वपाहणी करण्यासाठी, नकाशा तयार करण्यासाठी GPS तंत्रज्ञानाचा कशा प्रकारे वापर होतो हेही समजून घेतलं. नंतर क्षेपणास्त्र व प्रक्षेपणास्त्र यांना अचूकपणे वेध घेण्यासाठी देखील हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरले जातं. नागरी क्षेत्रामध्ये भूकंप मापनासाठी, भूकंपाची हालचाल मोजण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरलं जातं. नागरी क्षेत्रामध्ये दुसरा वापर म्हणजे वाहतूक करत असताना ड्रायव्हरला नेमकं स्थान शोधण्यासाठी त्या तंत्रज्ञानाचा वापर होतो. नंतर विशिष्ट ठिकाणाची हवामानाची स्थिती काय आहे, पर्यावरणीय स्थिती काय आहे हे समजून घेण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होतो. त्याचप्रमाणे गुन्हेगारी क्षेत्रामध्ये गुन्हेगाराचा माग काढण्यासाठी GPS तंत्रज्ञान वापरलं जातं. आणि सर्वात शेवटचा उपयोग म्हणजे मोबाईलच्या आधारे एखादी व्यक्ती पृथ्वीच्या कोणत्या भागात आहे हे देखील आपणास शोधता येते. अशा रीतीने आज आपण या तासिकेला GPS तंत्रज्ञानाविषयी साधक बाधक माहिती घेतलेली आहे. अशा रीतीने अध्यापन तंत्राचे जे भाग होते 1 ते 4 ते आपण समजावून घेतले. त्यामध्ये प्रथम आपण अध्यापन तंत्र समजावून घेतलं. ते तंत्र होतं गट चर्चा, म्हणजे चर्चा तंत्राविषयी आपण माहिती घेतली. नंतर आपण पर्यवेक्षित अभ्यास म्हणजे काय हे समजावून घेतलं. नंतर GIS तंत्र म्हणजे काय हे समजावून घेतलं. आणि आता GPS तंत्रज्ञान म्हणजे काय हे समजावून घेतलं. या 4ही अध्यापन तंत्राचा आपण अभ्यास केलेला आहे. नमस्कार. पुढील तासिकेला आपण पुढील भाग म्हणजेच आपण नकाशा वाचन कशा प्रकारे करायचे ते आपण समजावून घेणार आहोत. नमस्कार.